हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं ब्लाऊजला हुक आणि आयपट्टी कशी लावायची, त्याचबरोबर बघा जी आयपट्टी आहे किंवा हुकपट्टी आहे तर ती किती इंचची हवी, कोणत्या साईडला कोणती पट्टी लावायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा मी 2 पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहे। तर हुक आणि आयपट्टीसाठी आपण जे पट्टी कटिंग केलेली आहे ते इथे तुम्हाला किती इंचच्या घेतलेल्या आहे ते मी दाखवते। तर बघा इथं मी 2 पट्ट्या आहेत त्या कट केलेल्या आहे। त्याआधी बघा जे पुढचे पार्ट आहे तर ते दोघं आहे ते इथे रेडी करून घेतलेले आहे, म्हणजे तुम्हाला दाखवायला सोपं जाईल। तर बघू शकता इथं जी लहान पट्टी आहे तर ती हुक पट्टी आहे, तर ती किती इंचची पाहिजे तर इथे बघू शकता 2 डबल फोल्ड करून घेतलेली आहे, ती 1.5 इंचची पट्टी घेतलेली आहे मी। त्याच्यानंतर बघा जी आयपट्टी आहे तर ती 2.5 इंचची आहे, तर ती सुद्धा डबल फोल्ड करून मी घेतलेली आहे। तर इथे बघा आता कोणती पट्टी आहे ती कोणत्या साईडला लावायची आहे ते पाहूया। तर इथे बघू शकता मी दोघं साईडच्या पट्ट्या व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहे। आता इथे बघा आपला जो उजवा हात आहे तर त्या हाताकडे आपल्याला हुक पट्टी लावायची असते। तर त्यासाठी बघा या पद्धतीने मी सर्वात पहिले बघू शकता इथे जिथे आपण हुक पट्टी लावणार आहोत तिथे ब्लाऊजचे जे पार्ट आहे तर तो या पद्धतीने चेक करून घ्यायचं। एक्स्ट्राचं वाटत असेल तर ते इथे लगेच कट करून घ्यायचं आहे। तर आता इथे बघू शकता एकदम परफेक्ट असा आलेला आहे। आता आपण बघा इथं उजव्या हाताकडे जी हुकपट्टी आहे तर ती लावणार आहोत। तर सर्वात पहिले बघा हुकपट्टीला आतल्या साईडला अर्ध्या इंचवरती फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर जशी घडी केलेली होती तशी ठेवून दिलेली आहे बघा। आता खालच्या साईडला आपल्याला बरोबर मॅचिंग करून इथं बघू शकता पाव इंचपेक्षा कमी अंतर पकडायचं आहे आणि इथं बघा पट्टीला शिवून घ्यायचं आहे। तर पहा इथं या पद्धतीने व्यवस्थित अशी शिलाई टाकून घ्यायची आहे। एक्स्ट्राचे धागे वगैरे कटिंग करून घ्यायचे, तेवढंच ब्लाऊजला फिनिशिंग वाढतं। त्याच्यानंतर बघा पट्टीला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे। आता वरून बघा आपल्याला फिनिशिंगची एक शिलाई टाकायची आहे, जेणेकरून जी आपण हुकपट्टी शिवलेली आहे तर ती आतल्या साईडला व्यवस्थितपणे इथं फोल्ड होते बघा। तर बघू शकता इथं फिनिशिंगमध्ये आपली पट्टी आहे ती इथं आतल्या साईडला फोल्ड झालेली आहे। आता वरून एक आपल्याला एकदम कोपऱ्यावरती इथं शिलाई टाकायची आहे। तर पहा इथं जसं मी दाखवते आहे तुम्हाला त्याच पद्धतीने, म्हणजे तेवढंच आपल्या ब्लाऊजला लुक व्यवस्थित येतं आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतो ब्लाऊज त्यासाठी। तर बघू शकता या साईडला आपण हुकपट्टी लावून झालेली आहे। आता दुसऱ्या पार्टला बघा आपल्याला जी आयपट्टी आहे तर ती कशी लावायची ते पाहूया। तर या साईडला सुद्धा बघा मी थोडंसं खालीवर होतं ते कट करून घेतलेलं आहे, एक्स्ट्राचं वाटत होतं ते। आता त्याच्यानंतर आपल्याला सेम त्याच पद्धतीने बघा अर्धा इंच पट्टीला आतल्या साईडला फोल्ड करायचं। तर त्याच्यानंतर बघा या पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे व्यवस्थित। आता आपला जो उलटा हात आहे तर त्या साईडचा जो पार्ट आहे त्याला उलट्या साईडने ठेवायचं। तर हे लक्षात ठेवायचं, उलट्या हाताकडील जो पार्ट आहे त्याला उलट्या साईडने ठेवायचा आहे। आता बघा व्यवस्थित घडी घालायची आहे, ती पट्टी घेतलेली आहे तिचं। त्याच्यानंतर बघा तिलासुद्धा आपल्याला पाव इंचपेक्षा कमी अंतर धरून इथं शिवायचं आहे, म्हणजे शिलाई टाकायची आहे एकदम कोपऱ्यावरती। तर पहा इथं पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं, म्हणजे 2 लाईनी तुम्ही घेतल्या तरी इथे चालणार आहे। तर इथं बघा शिलाई मारून झाल्यावरती व्यवस्थित नखाने प्रेस करायचं आहे त्या पट्टीला। त्याच्यानंतर वरून एक दाबटीपची शिलाई द्यायची आहे, म्हणजे काय होईल आपण जेव्हा पट्टी आहे ती म्हणजे सरळ बाजूने पलटवू तेव्हा ती व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये ती पलटवली जाईल। तर पहा आता ब्लाऊजला या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे। आता त्याच्यानंतर बघा अशी घडी घालायची आहे ब्लाऊजला व्यवस्थित, आपली ती पट्टी आहे तिला। आणि इथं बघा 1 इंचची आपल्याला ती एक्स्ट्राची पट्टी हवी असते, त्यासाठी इथं व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे। तर इथं बघा मी 1 इंचची इथं फोल्ड करून घेतलेली आहे त्या पट्टी होती तिला, आयपट्टीला। आता बघा इथून कोपऱ्यावरती इथं बघा मी इथून या साईडला पाव इंच वरती इथं शिलाई टाकून घ्यायची आहे। आणि तुम्ही जर इथं हुक शिवत असाल तर तुम्ही संपूर्ण अशी पट्टीला शिलाई टाकायची आहे। आता खालच्या साईडला शिलाई लॉक करायची आहे। आता इथे बघा जी आपण पट्टी फोल्ड केलेली आहे तिथं एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे। म्हणजे तेवढंच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वाढेल आणि पट्टीसुद्धा एकदम परफेक्ट अशी आपली जॉईन होणार आहे। तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपण इथं पट्टी आहे ती हुक आणि आयपट्टी जोडून घेतलेली आहे। आता त्याच्यानंतर बघा दोघं पार्ट आहे ते या पद्धतीने ठेवायचे आहे। आता इथे बघा पुढचा जो गळा आहे तर तुम्हाला तो थोडासा किंचित खोल हवा असेल तर काय करायचं बघा, फक्त आपल्याला कटोरी जिथं आपण जॉईंट केलेली आहे तिथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे।
आणि कटिंग करायचं आहे. म्हणजे काय होईल, शोल्डर जे आहे ते पुढच्या साईडला उतरणार नाही. तर यासाठी त्या पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर बघू शकता इथं एक्स्ट्राचा पार्ट होता तो मी इथं कट करून घेतलेला आहे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत. आता बघू शकता इथं दोघं पार्ट आपण व्यवस्थित एकमेकांवरती ठेवायचे आहे. तर पहा, गळा एकदम परफेक्ट असा आलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.